नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच पार पडलेला 11 जानेवारी 2026ला महाराष्ट्रातील गट क हा पेपर झालेला आहे. त्याची फर्स्ट आन्सर की देखील आलेली आहे. आज या लेक्चरमध्ये आपण अभ्यास कसा करावा, किती करावा हे बिलकुल पाहणार नाही. आज या लेक्चरमध्ये आपण पाहू की केलेल्या अभ्यासाचं यश प्राप्त ते म्हणजे पेपर कशा प्रकारे सोडवावा आणि पेपरात कोणत्या मिस्टेका करू नये जेणेकरून आपला पेपर काही मार्कांनी राहून न जावं. त्यासाठी आज आपण हे लेक्चर घेत आहोत. बघा मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे एक्झाम जे आहे ही एक मॅजिक आहे. ते कसं म्हणजे 1 तास आणि 100 प्रश्न. हा जो खेळ ज्या विद्यार्थ्यांना जमला त्यांचा पेपर कुठलाही पेपर निघो, कठीण, सोपा, मीडियम, त्यांचा पेपर निघतो म्हणजे निघतोच. कारण की त्यांना हे खेळ जमला. बघूया आपण. बघा, पहिलाच प्रश्न 100% विद्यार्थ्यांनी ही चुकी केली असेल. ती म्हणजे कशी? पेपर सुरू झाला, प्रेशर निर्माण झालं तर त्यांनी काय केलं? प्रश्न वाचला. सन 1915मध्ये महात्मा गांधीजींनी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? बरेच विद्यार्थी वाचत गेले वरून. ऑप्शन अ, बिहार चंपारण्यमधील निळींचा प्रश्न बरोबर आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. 1917मध्ये बिहारमधील चंपारण्य येथील निळींची उत्पादन सक्तीने करत होती. हे अख्ख्या गावाला माहीत आहे. ते काही प्रश्न नाही. दुसरा ऑप्शन, खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न अख्ख्या गावाला माहीत आहे. 1918 महात्मा गांधीजींनी केला होता. त्यानंतर ऑप्शन क, अहमदाबाद शहरातील मिलमजूर सर्वांना माहीत आहे. 1918 35% वेतनवाढ. अनुसराबेन साराभाई, अंबालाल साराभाई यांची बहीण या देखील सक्रिय होत्या. त्यांच्यावर देखील आयोगाने याआधी प्रश्न विचारला आहे. आयोगाला हे अपेक्षित आहे का तुमच्याकडून? नाही. आयोगाला अपेक्षित आहे की आयोगाने त्यात बघा, हा जो प्रश्न आहे आयोगाने नेमकं त्याच प्रमाणात किंवा त्याच टाईपमध्ये हा प्रश्न मांडलेला आपल्यासमोर, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कशाप्रकारे बघा, आयोगाने एक ऑप्शन असा दिलेला आहे जो एलिमिनेट करताच आपलं आन्सर हे 3 सेकंडमध्ये निघून जाते. जसं की बघा, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती. आठवण करा, 1909 मार्ले मिंटो बरोबर आहे. हा ऑप्शन एलिमिनेट, डी एलिमिनेट. ऑप्शन नंबर 1 3 सेकंडमध्ये याचं उत्तर निघणार होतं. परंतु आपल्याला आदत पडली आहे, प्रश्न पेपर हाती आला, वरून खालपर्यंत वाचत नाही अख्खं. आणि काही विद्यार्थी जे समजदार आहे किंवा त्यांनी PYQ एनालाइज केलेलं आहे चांगल्या प्रकारे. PYQ म्हणजे कसं, आपण नुसतं PYQ आलेले प्रश्न हे पाठ करणं म्हणजे त्याचा अभ्यास करणं नाही, तर ते कशाप्रकारे आयोगाने प्रश्न कसे मांडले आणि त्या मांडणीतून आपण एलिमिनेट मेथड कशी डेव्हलप करू शकतो हे शिकणं आहे. बघा, दुसरा प्रश्न, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चांचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले? आता बघा, हा प्रश्न जो आहे आयोगाने डीपमध्ये विचारलेला आहे थोडासा. परंतु आयोगाची ज्यांनी PYQ एनालाइज केलं त्यांच्या लगेच लक्षात आलं की या प्रश्नाचा आन्सर हे डी आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे का आयोग अशा प्रकारचा जो पॅटर्न आहे आयोगाचा हा ठरल्याप्रमाणेच राहतो. जनरली याच्यात 50% रिस्क घेणं महत्त्वाचं आहे. कारण की अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो वरील सर्व असण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतो. आणि ज्यांना माहीत आहे की यामध्ये कृष्णरामा कुऱ्हाडे, वि. स. पागे, गोविंद खोत, डॉक्टर य.कृ. सोवनी हे सर्व होते, त्यांचा तर प्रश्नच नाही. ठीक आहे. बघा आता, खालील वर्णनावरून समाजसुधारकाला ओळखा. यामध्ये आपल्याला एकच पहिला ऑप्शन दिला आहे, ते म्हणजे ज्ञानप्रकाश, लोकहितवादी बरोबर आहे, गोपाळ हरी देशमुख. एकच ऑप्शन
वाचल्यानंतरच प्रश्नाचं आन्सर हे सेकंदात निघणार. बरोबर आहे. आणि याचप्रमाणे पेपर सोडवा देखील लागते, जेणेकरून आपला टाईम वाचणार. टाईम वाचला तर आपण आणखी जास्त प्रश्न हाताळू शकणार. बरोबर आहे. बघा नेक्स्ट प्रश्न. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्यांची ओळख होते? बघा, आता हा प्रश्न जो आहे आयोगाचा खूप मस्त फसवणारा. कशा प्रकारे ते पाहू आपण. शारदा सदन, आर्य महिला समाज. ज्या विद्यार्थ्यांनी शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थां हे जे वाचलं, त्यांनी 110% पंडिता रमाई ऑप्शन क्लिक केलं असेल. भरपूर घाई राहते, टायमिंगचा अभाव, त्यामुळे जेणेकरून विद्यार्थी येणारे प्रश्न चुकून टाकतात. बघा, आयोगाने त्याच टाईपच हा प्रश्न सेट केलेला असतो. बघा, शारदा सदन इथे प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यासच महत्त्वाचा आहे का? नाही, हे लक्षात आलं पाहिजे. कारण की तर्कही तेवढाच महत्त्वाचा आहे अभ्यासाच्या मागं. बघा, अभ्यासाचं बेस म्हटलं म्हणजे हे सर्वांना माहीत आहे. शारदा सदन कुठे स्थापन केलं? मुंबई, 11 मार्च. बघा, त्यानंतर 11 मार्च 1889. बरोबर आहे. आयोगाला हे अपेक्षित आहे? बिलकुल नाही. आर्य महिला समाज 30 नोव्हेंबर 1882 मुंबई. आयोगाला हे अपेक्षित काय? बिलकुल नाही. आयोगाला अपेक्षित काय आहे? तर बघा, इथे ऑप्शन क, हिंदू लेडी सोशल क्लब. कोणाशी संबंधित आहे आणि कोणी स्थापन केलं? तर रमाबाई रानडे. बरोबर आहे. आयोगाची ही छोटी छोटी कन्सेप्ट जे आहे, हे जोपर्यंत आयोगाला आपण समजून नाही घेऊ ना, तोपर्यंत आपल्याला प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारे असू शकते आणि कशा प्रकारे एकच ऑप्शन वाचता आपण प्रश्नाला टॅगल करू शकतो, हे स्किल शिकण्यासाठी आपल्याला आयोगाचे पेपर जे झालेले आहे ते PYQ एनालाइज करणं हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील 1857च्या उठावात संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? बघा, एकच ऑप्शन, सरळ एक ऑप्शन. याच्यामध्ये बघा, रंगराव पागे. आपण आता बघा, MPSCचा विद्यार्थी डेफिनेटली एक्झाम देऊन राहिला तर अभ्यास तर झालाच असेल थोडा बहुत प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात. सर्वांना माहीत आहे. 20 पागेचा संबंध सातारामधील काय कुठल्या प्रकारे कोणी वाचलं नाही, काहीच नाही. सर्वांना माहीत आहे की हे ऑप्शन एलिमिनेट होऊन जाते. बघा, तर जास्तीत जास्त आपण जोर हा एलिमिनेट मेथडला देऊ. एक अट. आता राहिलं का क आणि ड, ब क ड. मग याच्यामध्ये काय चेक करणार? क आणि ड? बिलकुल नाही. फक्त आणि फक्त आपल्याला चेक करावं लागेल ब बरोबर आहे का. आता ब वाचू. कोल्हापुरात 31 जुलै, थांबा एक सेकंड. काय म्हटलं आहे? कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकड्यातील शिपाई बंड झाला. आता सर्वांनाच माहीत आहे, रामजी शिरसाट. बरोबर आहे. त्यानंतर चिमासाहेब, जे बाबासाहेब यांचे भाऊ होते. हे ऑप्शन बरोबर आहे, ब. तर ब ऑप्शन बरोबर आहे. तर उत्तर काय निघणार? 4. बरोबर आहे. बघा, हा अतिशय सोपी प्रश्न आहे, कारण की हा नेहमीचा आयोगाचा ठरलेला असतो. बघा, जुळ्याजुळामध्ये विचारलेला आहे. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 86मध्ये. हे अख्ख्या विद्यार्थ्यांना माहीत आहे, कारण की विद्यार्थी दरवर्षी पेपर देत असतो. त्याचं पाठ झालेलं आहे, काही प्रश्नच नाही. कलकत्ताचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. मद्रासमध्ये अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी. अलाहाबाद 88. हे एक महत्त्वाचं आहे. कसं? तर इथं पहिल्यांदाच असा व्यक्ती अध्यक्ष बनला जो युरोपियन आहे, तो म्हणजे
जॉर्ज यूल आणि मुंबई हे तर अख्ख्या गावाला पाठ आहे. कोण? मुंबईमधलं सर्वांना पाठ आहे. त्याच्या मागचं कारण विल्यम वेडनबर्ग. बरोबर आहे. तर अशाप्रमाणे बघा, काही काही प्रश्न हे अतिशय सोपी राहतात, काही प्रश्न हे अतिशय कठीण राहतात, काही प्रश्न हे मीडियम राहतात. त्या स्वरूपात ते प्रश्न सोडवावे लागते. बरोबर आहे. तर याची जोडी काय निघणार बघा. ला काय लागलं तर 2. बघा, ला 2 एकच ऑप्शन दिलेला आहे. बरोबर आहे. तर आता काही विद्यार्थी माहीत आहे का, संपूर्ण वाचत बसतात. म्हणून म्हणतो मी की जेव्हाही प्रश्न वाचतो जनरली आपण तो खालूनच सुरुवात करायला पाहिजे. बघा, एकच लाईन वाचायची आवश्यकता आहे आणि सरळ आन्सरपर्यंत. हे इथे टाईम वाचतो. इथे खरं खास तर टाईम वाचते आणि इतर विद्यार्थ्यापेक्षा आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकतो. बघा आता, कायम धरा महसूल पद्धतीचा कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? एकदम सोप्पा प्रश्न. हां, तर बघा, कायम दरामध्ये शेतकऱ्याला आता बघा, अनेक विद्यार्थ्यांनी 1 सेकंदमध्ये हा प्रश्न सोडवला असेल. कारण की सर्वांना माहीत आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त जमीनदाराला. ऑप्शन. परंतु काही विद्यार्थी, शेतकरी बरेच वाचत बसतात. नाही. सरळ एक आयोगाची ही एक टेक्निक आहे का विद्यार्थी जास्तीत जास्त वाचनात अडकले पाहिजे, टायमिंग अटकला पाहिजे त्यांचा आणि जास्त प्रश्न ते सोडवू शकले नाही पाहिजे. तर हे आयोगाची थिंकिंग आहे, जे आपण समजायला पाहिजे. जे प्रश्न 1 सेकंदमध्ये निघतात ते 1 सेकंदमध्येच करायला पाहिजे. ज्यांना खरोखरच वेळ लागतो तिथे वेळ गेला पाहिजे. बघा, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्यांशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही विचारला. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रश्न वाचण्याची कला आणि प्रश्न समजून घेण्याची. बघा, इथं नाही विचारलेला आहे. तर बघा, आता हा प्रश्न कसा आहे, एकतर माहितीच्या आधारे किंवा तर्काच्या आधारे 2 प्रकारे सोडता येतो. तो आता कसा तर ते पाहू आपण. बघा, यंग इंडिया इतरांना आपण जेव्हाही MPSCचा अभ्यास करत राहतो तर आपलं बरंच वाचन झालेलं राहते. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जात प्रश्न सोडवताना. बघा, या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त 2 आहे. त्याच्या मागचं कारण की वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॉसिव्ह रेझिस्टन्स थिअरी हा सिद्धांत मांडला नाही. हे चुकीचं दिलेलं आहे. बघा, 1919च्या कायद्यातील त्रुटी चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली? 1 सेकंदमध्ये उत्तर, एकच सेकंदमध्ये. बघा, मुडीमन समिती 1924. आता इथे जर आपल्याला ॲक्युरेट माहीत आहे तर इथं टायमिंगचा काही इश्यूज नाहीत. आता नेक्स्ट प्रश्न. लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 या काळात कोणते पहिले युद्ध झाले? बघा, या काळात कोणते पहिले युद्ध झाले? यामध्ये फक्त आणि फक्त एक ऑप्शन असा आहे जो 1 सेकंद नाही लागत का शीख युद्ध. हे सर्वांना माहीत आहे. दिलीप सिंग आणि दिलीप सिंग यांच्याबद्दल आपण इतर प्रश्नांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो पेपर कसा सोडावा तर त्या बाबतीत माहिती आहे का, जनरली विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला राहतो तेव्हाच तो तर्क वापरू शकतो. नाहीतर मला एक सांगा, अभ्यास काहीच नाही आणि नुसतं तर्काच्या द्वारे आपण पेपर सोडवू शकत नाही. त्यासाठी पहिल्यांदा अभ्यासही पाहिजे, त्यानंतर तर्क लावू शकतो आपण. बरोबर आहे. तर हे होते इतिहासाचे 10 प्रश्न आणि पुढच्या व्हिडिओत आपण इतरही प्रश्न बघूया. धन्यवाद.